तर तिकडे एकनाथ शिंदे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गैरहजर राहिले आणि त्यावरून अजित पवारांनी टोला लगावलाय। येऊ शकत नाही तर प्रतिनिधी पाठवू नका, असं प्रतिनिधी पाठवत राहिले तर प्रत्येक जण प्रतिनिधी पाठवेल, ज्याचा सन्मान त्याने स्वीकारला पाहिजे, अशा शब्दात अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे। अजित पवार नाराज असल्याची चर्चा असतानाच त्यावर आता बावनकुळेंनी देखील स्पष्टीकरण दिलंय। फडणवीस, पवार, शिंदे तिन्ही भावांसारखं काम करतात, त्याचा मी साक्षी आहे, असं बावनकुळे म्हणाले। एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, तर आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो, आमचा प्रतिनिधी पाठवतो। शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे। त्या कार्यक्रमाची बद्दल काय एकनाथ शिंदे का गेले नाही किंवा एकनाथ शिंदेजींना काही महत्वाचा विषय त्यांच्याकडे, शेवटी इतकी मोठी संघटना आहे, महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण 15 दिवशी महिना दिवशी कार्यक्रम देतो। एखाद्या वेळेस एकनाथ शिंदेजी एखाद्या त्यांच्या महत्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा 4-4, 5-5 महत्वाचे डिपार्टमेंट आहे, त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही गेले याचा अर्थ यांनी असं केलं त्यांनी तसं केलं। मला वाटतं आमची महायुती प्रचंड मजबूत आहे, कुठेही बेबनाव नाही आणि आमची महायुती आम्ही तिघेही म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे एकत्र भावासारखे काम करतात आहे। मी तर त्याचं साक्षी आहे, त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलेलं चित्र आहे, हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात।